मागील जिल्हा परिषद निवडणुकीत तळाशे जिल्हा परिषद मतदारसंघात संगीता बक्कम यांचा पराभव झाला होता। विरोधकांना निवडून आल्यानंतर हा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे आपलीच मक्तेदारी वाटत होती। यावेळेस झालेल्या निवडणुकीत मागील पराभवाचा वचपा संगीता बक्कम यांना निवडून आणून काढला असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा जाहीर सत्कार समारंभात काढले। जिल्हा परिषद सदस्या दिशा जाधव, मानगाव पंचायत समिती सदस्या तथा उपसभापती मनीषा मालोरे, संगीता बक्कम, अलका केकाने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने, जिल्हा उपाध्यक्ष शेखर शेठ देशमुख, भुवन सरपंच दीपक जाधव, मानगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, संदेश मालोरे, खरवली सरपंच संतोष खडतर, उदय अधिकारी, मेघनाथ सातपुते, बाळा खातू, महेश महाजन, नितीन घोणे, शुक्रदास मोरे, संजय दळवी, राजू कदम तसेच इंदापूर विभागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमांमध्ये उमरोली, दिवाळी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थ व मुंबईकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेळी प्रवेश केला। दीड तास चर्चा झाली। संध्याकाळच्या वेळेला मी गेलो होतो आणि आम्ही दीड तास चर्चा केली। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं नियोजन त्या ठिकाणी केलं। दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यानंतर प्रचंड प्रमाणावरती पोकळी व्यक्तिगत जीवनामध्ये निर्माण झाली, राजकीय जीवनामध्ये निर्माण झाली, महाराष्ट्राच्या विकासाच्या कामामध्ये निर्माण झाली। एक सर्वस्पर्शी नेतृत्व ज्यावेळेला अचानकपणे आपल्यातून जातं त्याचा परिणाम खोलवर मला होतो। निवडणुकीच्या विशिष्ट टप्प्यावरती ते झालं। 28 तारखेला झालं तेव्हा 28, 29, 30, 31, 1, 2 असे सगळे 5-6 दिवस त्या सगळ्या घडामोडी होते। बहिणींची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची शपथ, स्वर्गीय चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार यांच्या स्मृती जाऊन वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून बहिणी गेल्या। प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं जाण्याचं कर्तव्य होतं, त्या ठिकाणी गेलो। पण मला विश्वास होता की तुम्ही सगळेजण जनतेमध्ये आहात। आज दुःखाची धार आपल्या मनामध्ये आहे, पण आपण केलेल्या कामाची पोचपावती निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास त्या ठिकाणी होता। आणि म्हणूनच प्रत्येक ग्रामपंचायती निहाय आपण त्या ठिकाणी नियोजन करण्याचं मनस्वी ठरवलं। ते अगदी शेवटच्या साईची ग्रामपंचायत असेल, अलीकडची काकाची ग्रामपंचायत असेल किंवा या परिसरातील ग्रामपंचायती असतील, खरवली मठातील सगळ्या असतील, तुम्ही सर्वांनी उत्तम